नमस्कार मंडळी, मी सौ पूर्णा परांजपे. आध्यात्मिक 33 अनरसे या सदरामध्ये आज पाहणार आहोत साधकत्वाचे सोबती. अध्यात्मशास्त्राप्रमाणे जीवाच्या 84 लक्ष योनी सांगितलेल्या आहेत. वृक्षयोनी, पशुयोनी, तिर्यक योनी अशा निरनिराळ्या योनींमधून फिरून तो जीव मनुष्य जन्मामध्ये येतो. या जन्मात जर त्याच्याकडून सत्कर्म घडली नाहीत आणि त्याच्या पूर्वकर्माची निष्कृती झाली नाही तर पुन्हा त्याची अधोगती होते आणि या नरदेहाचं त्याला मिळालेलं वरदान जणू निष्फळ ठरतं मंडळी. आणि त्याचकरिता अध्यात्मशास्त्र सत्कर्म करण्याचा आपल्यामागे एक सतत वसाल घ्या असं सांगत असतं. काहीतरी साध्य करण्यासाठी जी केली जाते ती साधना, आणि प्रत्येक मानवी जीवनाचं अंतिम साध्य म्हणजे मोक्ष किंवा समतावस्था, जिथे कुठल्याही प्रकारचं द्वैत अस्तित्वात नसतं. जो अशी स्थिती प्राप्त करण्याची इच्छा बाळगतो तो मुमुक्षू, आणि जो अशा इच्छेला प्रत्यक्ष कृतीची जोड देतो तो साधक. साधकाच्या अथवा भक्ताच्या साधनेच्या प्रवासात काही गोष्टी त्याला सहाय्यक ठरतात. त्यातली पहिली म्हणजे शास्त्रवचन. सर्व वेद उपनिषदांचं तात्पर्य वेदांच्या 4 महावाक्यात साठवलेलं आहे. या महावाक्यांचा निश्चित अर्थबोध होण्यासाठी मानसिक पातळीवर त्यांचं मनन आणि चिंतन जेवढं आवश्यक आहे तेवढंच भौतिक पातळीवर त्या वाक्यांच्या उपदेशांचं प्रत्यक्ष कृतीत रूपांतरण करणं सुद्धा आवश्यक आहे. म्हणूनच बहुतांश आध्यात्मिक संस्थांकडून शास्त्रावचनांवर आधारित असे काही उपक्रम राबवले जातात, जेणेकरून समाजाची काही ना काही रूपामध्ये सेवा होऊ शकेल. मंडळी, अध्यात्म साधनेला अशा मानवतेची सेवेची जोड हेच वस्तुतः खरं अध्यात्म असतं. बऱ्याच वेळेला काय होतं, आध्यात्मिक उपदेशांच्या किंवा प्रवचनांच्या श्रवणाने आपल्या मनामध्ये सत्कर्मांचा उत्साह संचार होतो. असा उत्साह हा सुद्धा साधनेला सहाय्यक असाच साधकाचा मित्र असतो. पण दुर्दैव असं की बरेच वेळेला हा उत्साह तात्पुरता असतो. आपण काहीतरी सत्कर्म करावं आणि त्यावेळी प्रकर्षाने आपल्याला असं वाटतं. 2, 4, 8 दिवस त्या दृष्टीने कृतीही आपण करतो आणि मग कालांतराने या उत्साहाला ओहोटी लागते म्हणा ना. त्याला प्रमुख कारण म्हणजे वैराग्याची वानवा. भौतिक जगापासूनचं वैराग्यसुद्धा तात्कालिक ठरतं. त्याला आपल्याकडे अतिशय समर्पक असा शब्द वापरला आहे, ते म्हणजे स्मशान वैराग्य. म्हणजे काही कारणाने स्मशानात जावं लागतं, तेव्हा तेथील वातावरणाचा परिणाम म्हणून आपल्यालाही असंच एक दिवस हे जग सोडून जायचं आहे याचा तात्कालिक साक्षात्कार होतो आणि मग धर्मजिज्ञासा, मोक्ष, मुक्ती अशा शब्दांचं स्मरण होऊ लागतं. परंतु मंडळी, रोजच्या जीवनक्रमाला प्रारंभ झाला की या वैराग्याची रवानगी स्मशानातच होते आणि जीवनातील कर्म लिप्ततेमुळे भोगाव्या लागणाऱ्या सुखदुःखांचा लपंडाव म्हणून पुन्हा चालू होतो. मंडळी, साधनेला योग्य गती प्राप्त होण्यासाठी हा उत्साह प्रयत्नपूर्वक टिकवणं साधकाच्या आणि भक्ताच्या दृष्टीने आवश्यक असतं. आणि म्हणूनच आपल्याला साधना करताना एक गोष्ट जरूर म्हणजे पक्कीच म्हणा ना लक्षात ठेवावी लागते, आणि ती म्हणजे साधना करताना आपल्याला आत्ताच्या भाषेत म्हणायचं झालं तर पेशन्स ठेवणं फार महत्त्वाचं मंडळी. आणि हा पेशन्स आपण जर ठेवला ना तर साधकाला साधना करण्यावाचून कोणीही अडवू शकत नाही. फक्त त्या साधकाची साधना करण्याची मानसिक तयारी ही
अतिशय महत्त्वाची आहे आणि म्हणूनच ही तयारी करण्यासाठी भगवंताच्या नामाशिवाय आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून नाम घेता तुझे गोविंद, नाम घेता तुझे गोविंद असं म्हणत आपल्या या साधकाचं साध्य करायला भगवंतच आपल्याला मदत करेल, नाही का? धन्यवाद मंडळी.